महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या निष्पाप 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला आज भारतीय सैन्य दलाने घेतलाय. पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं कोडनेम देण्यात आलं होतं. त्याच ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने आपली ताकद दाखवून दिली आहे. या हल्ल्याची लष्कराकडून पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची माहिती दिली. पाकिस्तानच्या पुराव्यांसह बुरका फाडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत अशी सध्या चर्चा सुरू आहे. कोण आहेत व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर कोण आहेत या कर्नल सोफिया कुरेशी हे आधी जाणून घेऊया. गुजरात राज्यातील वडोदरात कर्नल सोफिया यांचा 1981 साली जन्म झाला. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. त्या सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देतात. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव एक्सरसाइज फोर्स 18 कार्यक्रमाचे नेतृत्व करतात. सोफिया कुरेशी 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी त्यांचं फक्त 17 वर्ष वय होतं. सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातही सैन्याची मोठी परंपरा आहे. सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे लष्कराच्या मॅकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहेत. या दोघांना एक 9 वर्षाचा मुलगा आहे. त्यांचे आजोबा आणि वडीलही सैन्यात कार्यरत होते. त्यामुळे लष्कर हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरलाय. कर्नल सोफिया कुरेशी या धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. पुणे येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास एक्सरसाइज फोर्स 18 मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. आता जाणून घेऊया व्योमिका सिंग या कोण आहेत. व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर आहेत. विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं लहानपणापासूनच भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं स्वप्न होतं. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत 2500 तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले आहेत. व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू काश्मीर सारख्या कठीण प्रदेशात चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवले आहेत. त्यांनी अनेक बचाव कार्यांमध्येही महत्वाची भूमिका बजावली. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचं नेतृत्व केलं होतं. व्योमिका सिंग यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या NCC मध्ये सामील झाल्या होत्या. सशस्त्र दलात सेवा देणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्य आहेत. 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांना भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत कायमस्वरूपी बढती मिळाली आहे.